मागील पाठामध्ये आपण क्षेत्रफळ आणि अहवाल लेखन याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण इयत्ता 10वी साठी पाठ क्रमांक 2 स्थान व विस्तार याचा अभ्यास करणार आहोत. ह्या पाठामध्ये आपण विविध संकल्पना जाणून घेणार आहोत. ह्या संकल्पना जाणून घेत असताना विविध संकल्पनांची उजळणी देखील आपल्याकडून होणार आहे. म्हणजे भारत देश आणि ब्राझील देश ह्याची आपण थोडक्यात तुलना करणार आहोत. आणि ह्या तुलना करताना त्याचं निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना, आलेख, आकृती, मूल्यमापन, विश्लेषण, निष्कर्ष, सादरीकरण अशा अनेक गोष्टी विचारात घेणार आहोत. मग ह्या गोष्टी विचारात घेत असताना आपल्याला अनेक संकल्पना दोन्ही देशाच्या स्पष्ट होणार आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाची जी हानी होत आहे आणि ते पर्यावरणाच्या अतिवापरामुळे किंवा संसाधनाच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या आपल्याला यातून कळतात. मग त्या पर्यावरणाचा ऱ्हास जो होत आहे त्यांच्या काय उपाय करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या नैसर्गिक दुर्घटना घडतात, आपत्ती घडते, या सर्व गोष्टींना सक्षमपणे तोंड देता येईल अशा अनेक गोष्टींचा चर्चा आपण ह्या पाठात करणार आहोत. तर आपण आता इयत्ता 10वी साठी स्थान व विस्तार हा पाठ क्रमांक 2 पान नंबर 9 याचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या पानावरच आपल्याला भारत देश आणि ब्राझील देश ह्या दोन देशाच्या झेंडा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. ह्या दोन झेंड्याचा फरक आपल्याला पाहता येत असतो. आणि त्याच्याखाली त्यांनी काही सूचक विधाने केलेली आहेत. म्हणजे काय तर जागतिक लोकसंख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे. मसाल्याच्या पदार्थासाठी तो प्रसिद्ध आहे. क्रिकेट हा खेळ भारत देशामध्ये लोकप्रिय आहे. हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे 51% लोकसंख्या ही कार्यशील आहे. भारतातील लोकसंख्येत अकार्यशील म्हणजेच ज्येष्ठ नागरिक, बालक हे लोक फार कमी आहेत. म्हणून भारताकडे आपण एक तरुण देश म्हणून पाहत आहोत. त्याचप्रमाणे आपण जर ब्राझीलकडे पाहिले तर ब्राझील देशाला एक संस्कृती आहे. म्हणजे तिथे सांबा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. जगाचा कॉपीपूट म्हणून तो प्रसिद्ध आहे. फुटबॉल हा खेळ तिथं मोठ्या प्रमाणात खेळला जातो. म्हणजे तेथील फुटबॉल हा खेळ अतिशय प्रसिद्ध आहे. आणि ब्राझील हा देश दक्षिण अमेरिकन खंडातील आकारमानाने सर्वात मोठा देश आहे. ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. ब्राझीलचे आजवर 5 वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला आहे. पेले, रोनाल्डो, रोनफिल्डो इत्यादी ब्राझिलियन फुटबॉलपटू येथे जगप्रसिद्ध आहेत. आणि ब्राझील देशाला स्वतःची अशी एक ओळख आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यांनी ब्राझील देशाचा एक झेंडा पण आपल्याला त्यांनी दर्शवलेला आहे. त्याच्यावर ओरिनम अँड प्रोग्रेसिव्ह असं स्पष्ट आपल्याला लिहिलेलं दिसत आहे. अशा पद्धतीने दोन्ही देशाचे झेंडे या पहिल्या पानावर आपल्याला दाखवलेले आहेत. ते आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी ह्याच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यामधून लिहिण्यासाठी उपयोगी ठरतात. त्या लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर पुढच्या 10 नंबर पानावर पाहिले की देशाचे नाव म्हणजे आपल्याकडं त्यांनी दिलेलं देशाचं नाव भारतीय प्रजासत्ताक, राजधानी आपली नवी दिल्ली आहे. आणि स्थान, विस्तार व सीमा आपल्याला त्यांनी पुढील पानावर पान नंबर 10वर दर्शवलेल्या आपल्याला दिसत आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर भारत देश हा उत्तर आणि पूर्व गोलार्धात आशिया खंडाच्या दक्षिण भागाच्या स्थानात आहे. अशा पद्धतीने भारत देश याचं स्थान दर्शवलेलं आहे. त्याचा जर अक्षवृत्तीय विस्तार पाहिला तर मुख्य भूमी 8 अंश 4 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 37 अंश 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त व अंदमान निकोबार या बेटाच्या समूहातील 6 अंश 45 अक्षावरील इंदिरा पॉईंट हे भारताचे दक्षिणेकडील टोक आहे. इंदिरा पॉईंट हे आपल्या भारताचे दक्षिणेकडील पॉईंट आपण म्हणतो
सर्वसाधारण मूल्य कन्याकुमारी असे लिहितात, परंतु सगळ्यात जर भारताचं दक्षिणेकडील टोक कोणतं आहे ते इंदिरा पॉईंट आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त आहे. भारताच्या वृत्तस्थितीचा जर अभ्यास केला तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं. अशा पद्धतीने भारताचे त्यांनी थोडक्यात विवेचन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी पान नंबर 11वर भारताच्या दिशा कोणत्या आणि शेजारील देश कोणते याच्याविषयी माहिती विचारलेली आहे. म्हणजे भारताची दिशा जर पूर्व असेल तर बांगलादेश, म्यानमार, चीन, भूतान, नेपाळ असे हे त्याचे पूर्वेकडील देश आहे. उत्तरेकडे चीन, अफगाणिस्तान पण आहे. पश्चिमेकडे श्रीलंका आहे, अरबी समुद्र आहे. दक्षिणेला पाकिस्तान आहे. अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी इथे स्पष्टपणे दिसत आहे. म्हणजे भारताची त्यांनी थोडक्यात स्थान स्पष्ट केलेलं आहे. भारताचे भौगोलिक स्थान त्यांनी दिलेले आहे आणि भौगोलिक स्थानाच्या कुठे भारत देश आहे, आशिया खंडात आहे, याची सर्व माहिती आपल्याला डिटेलमध्ये त्यांनी दिलेली दिसत आहे. त्याचबरोबर जर तुम्ही ब्राझील देशाचा विचार केला तर ब्राझील देशाला जगाचा कॉफी पॉट असे म्हणतात, कारण कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक आहे. जगातील कॉफीच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 40% कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणात निर्यात केली जाते, म्हणून ब्राझील देशात जगाचा कॉफी पॉट असे संबोधले आहे. ब्राझील देशाचा जर विचार केला म्हणजे त्याचा जर स्थान आणि विस्तार या दृष्टीने जर विचार केला तर ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे. तेथील शासन प्रणाली 1985 पासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. जगाच्या लोकसंख्येबाबत त्याचा 5वा क्रमांक लागतो. त्याचा लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. विशिष्ट ओळख म्हणजे त्याचा तो कॉफीसाठी प्रसिद्ध आहे. नृत्य प्रकार त्याचा सांबा आहे. आणि त्याचबरोबर त्याचा जर विचार केला तर तो पश्चिम गोलार्धात, काही भागाच्या उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात त्याचा विस्तार आहे. म्हणजे काही भाग पश्चिम गोलार्धात, काही उत्तर आणि काही दक्षिण भागात असा तो आहे. आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात त्याचं स्थान आहे. त्याचा जर आपण अक्षवृत्तीय विस्तार पाहिला तर 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त असा त्याचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. रेखावृत्तीय विस्तार जर आपण विचारात घेतला तर त्याचा 34°45' पश्चिम रेखावृत्त तर 76°48' पश्चिम रेखावृत्त असा त्याचा रेखावृत्तीय विस्तार आहे. त्याची वृत्तस्थिती जर पाहिली तर तो उत्तर भागातून विषुववृत्ताकडे जातो, म्हणजे ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते आणि दक्षिण भागातून आपल्याला मकर वृत्त जाताना दिसते. अशा पद्धतीने त्याचा आपल्याला त्याचं स्थान व विस्तार या दृष्टीने दोन्ही देशाचा अभ्यास आपल्याला करता येईल. आणि त्याच पानावर 11 नंबर पानावर त्यांनी ते ब्राझील देशाचा नकाशा दाखवला आहे. त्यातील वेगवेगळे राज्य दाखवलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी त्या देशाच्या इतर दिशेला कोणकोणते देश आहेत त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजेच उत्तर दिशेला फ्रेंच गियाना, त्याचबरोबर व्हेनेझुएला आणि पश्चिम दिशेला कोलंबिया, पेरू, पॅराग्वे असे देश दिसतात. दक्षिणेला रुग्वे आणि पूर्वेला अनेक असे देश आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच पूर्वेला उत्तर अटलांटिक महासागर, दक्षिण अटलांटिक महासागर पण आपल्याला दिसून येत आहे. अशा पद्धतीने आपल्याला ब्राझील देशाचे स्थान आणि विस्तार दोन्ही दिसून येत आहे. त्याचबरोबर ह्या धड्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या धड्यामध्ये भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी मुलांना सांगणे गरजेचं आहे. तशीच ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील सांगणं गरजेचं आहे. म्हणजेच भारताची स्थिती पूर्वी 150 वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या काळात कशी स्थिती होती हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे भारत देशाची त्या काळामधली परिस्थिती सांगणं गरजेचं आहे. भारतात सुमारे 150 शतकं ब्रिटिशांनी राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीपासून 47 पासून संघ राज्याचे संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला गेला. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली आणि त्यावेळीपासून भारत हा स्वतंत्र देश म्हणून कार्यरत आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धाला आणि 3 मोठ्या दुष्काळांना सामोरं जावं लागलं. विविध स्वरूपाच्या समस्या भारतापुढे होत्या. म्हणजे भारत एक आज प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो, परंतु विविध टप्प्यावर आर्थिक सुधारणामुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला आहे. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणजे त्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून आपण पाहत आहोत. त्याच पद्धतीने ब्राझीलची देखील ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जर तुम्ही ब्राझील देशाकडे पाहिले तर ब्राझील देश हा 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. म्हणजेच 1822 साली त्याला स्वातंत्र्य मिळाली आणि 1930 पासून 1885पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा लष्करी राजवटीखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यातून देखील हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा हा देश आहे आणि प्रमुख बाजारपेठ म्हणून पण आहे. आणि त्याचबरोबर हा अमेरिकेतील महत्त्वाचा देश म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टीचा उपयोग ह्या संदर्भात करणं गरजेचं आहे. ह्या दोन्ही देशांच्या असणाऱ्या तुलनिक पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच ह्या 2 देशांची तुलना आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा आहे, भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने कोणते फायदे होतात. तर आपल्याला जर भौगोलिक ज्ञानाचं उपयोजन करायचं आहे, म्हणजे तुम्ही एक भूगोलाचे विद्यार्थी आहात, तर आपल्याला त्या प्रदेशाचा एखादा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय फायदे होईल. तर त्या प्रदेशातील प्राकृतिक परिस्थिती आपल्याला चांगली जाणवते. म्हणजे एखाद्या आपल्याला भूगोलाचे ज्ञान आहे आणि एखाद्या प्रदेशाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला प्राकृतिक परिस्थितीची चांगली जाण असणे म्हणजे जाण येते आपोआप. त्याचबरोबर त्या प्रदेशातील लोक कसे जुळून घेतात याचे देखील आपल्याला ज्ञान प्राप्त होते. तसेच प्रदेशातील संसाधनाचा अतिवापर केल्यास त्यातील निर्माण होणाऱ्या समस्याचे देखील आपल्याला आकलन होते. एखाद्या प्रदेशातील पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याचा देखील आपल्याला अभ्यास करता येतो. प्रदेशातील विविध घटनाचा क्रम लक्षात घेता येतो. म्हणजेच एखाद्या प्रदेशात पूर्वी काय घडले आहे, त्यानंतर त्याच्यात कोणते भौगोलिक बदल होत गेले, राजकीय बदल होत गेले आणि त्याचबरोबर त्याचा काय परिणाम त्या देशावर होत गेले याचा देखील आपल्याला अभ्यास करता येतो. प्रदेशातील नैसर्गिक ज्या आपत्त्या झाल्यात त्याचा अधिक सक्षमपणे आपल्याला तोंड देता येते. त्याचबरोबर प्रादेशिक असमतोलाची कारणं देखील आपल्याला त्यातून शोधता येतात. म्हणजे त्यानुसार उपाययोजना देखील करणे शक्य आहे. प्रदेशातील भविष्यातील घटनाचा किंवा समस्या देखील आपल्याला अंदाज बांधता येतो. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर भौगोलिक ज्ञान प्राप्त केले असेल तर एखाद्या प्रदेशाचा अभ्यास केल्याचे आपल्याला फायदे मिळतात. हे फायदे आपल्याला महत्त्वाचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या भारत व ब्राझील ह्या 2 देशाची तुलना आणि स्थान त्याचं काय आहे आणि त्याचा विस्तार आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरत आहे. त्याचबरोबर आपण त्या प्रदेशात होणारा अनेक खेळ कोणते आहेत, त्या प्रदेशात होणारे वेगवेगळे नृत्य प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हे येतं आणि ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. हा धडा आपल्याला किमान 4 मार्कासाठी तरी पेपरला येतो. त्यामुळे ह्या धड्याचं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भारत आणि दोन्ही देशातील स्वातंत्र्य काळातील फरक देखील आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या जगाच्या नकाशाचा अभ्यास करणं देखील आपल्याला आवश्यक ठरत आहे. जगाचा नकाशा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला ह्या धड्याखालील स्वाध्याय सोडवायचा आहे. ह्या धड्याखालील स्वाध्याय महत्त्वाचा आहे. तो स्वाध्यायामधले महत्त्वाचे प्रश्न दरवेळी प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या धड्याखालील स्वाध्याय सोडून आपल्याला घ्यायचा आहे. तसंच त्याच्यात असणारे महत्त्वाचे प्रश्न, रिकाम्या जागा, जोड्या याचा देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आता हा धडा आपण शिकलेलो आहोत आणि आपल्याला आता 3रा धडा 10वीचा प्राकृतिक रचना व जलप्रणाली आपण त्याचा पुढील तासामध्ये अभ्यास करणार आहोत.